दिलीप तात्यांच्या वाढदिवस आणि चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा यासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच दिग्गज, मी कुणाचं नाव घेत नाही कारण मागं बघितलं तर सगळे कुणाचं तरी नाव राहील आणि पुढं बघितलं तरी नाव राहील. त्यामुळं दिलीप तात्यांच्यावर प्रेम करणारे सगळेच महाराष्ट्रातनं आज या ठिकाणी आलेले आहेत. दिलीप तात्या हे व्यक्तिमत्व असं आहे की एकदा संबंध आला तर त्यांना कोणी विसरू शकत नाही. एवढं प्रॉमिनंट, आग्रही आणि डायरेक्ट असं व्यक्तिमत्व फार कमी असतं. मनात येईल ते बोलण्याचा स्वभाव शेवटपर्यंत टिकवणं हे सोपं नाही. मी राजकारणात 20 संपत आलो. त्यावेळी माझा स्पीड हा प्रचंड होता आणि त्यावेळी अंगात एवढं ॲग्रेशन होतं. एखादं मतदान चालू असेल तर जाऊन थांबवायचं, एवढंही काम मी केलेलं आहे. मी फार ॲग्रेसिव्ह होतो. पण जसे दिवस गेले, जसा कालावधी गेला तसं तात्यांचं ॲग्रेशन टिकलं, माझं हळूहळू मऊ झालं. मी माझ्या आयुष्यातली पहिली विधानसभा लढवली. त्यावेळी घराघरात जाऊन प्रचार केल्यावर मला लक्षात आलं की साखर कारखान्याचं वर्तुळ फार लहान आहे, त्याच्या पलीकडे जग फार मोठं आहे. आणि 2 वर्षांनी मी साखर कारखान्याचा राजीनामा पाठवला. राजकारणामध्ये अनेक चांगले, वाईट, कटू, संघर्षाचे दिवस मागच्या 40-41 वर्षात आम्ही सगळ्यांनी पाहिले. पण दिलीप तात्यांनी कायम पुढे येऊन प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक लढाई लढण्याचं काम केलं. हे आपल्या सर्वांना मान्यच केलं पाहिजे. कोणाला अंगावर घेत असताना समोर किती मोठा आहे याचा विचार दिलीप तात्यांनी कधी केला नाही. बरोबर बरेच जण असतात पण समोरच्यांना अंगावर घेण्याचं धाडस हे सहजासहजी कुणात नसायचं. ते दिलीप तात्यांनी प्रत्येक लढाईत आमच्या दाखवलं. हे दिलीप तात्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. अजित घोरपडे साहेब तिकडे बसलेले आहेत. विश्वासराव दाजी निवडणुकीला उभे होते. त्या प्रचाराला अजित घोरपडे साहेब, दिलीप तात्या आणि आमचे आणखीन एक दुसरे नेते हे सगळे आले. गावानं अंगावर दगडफेक केली, घरावर दगडफेक केली, घर बंद करून बसावं लागलं. पण त्यातनं अजितराव घोरपडेंनी यांना आणि दुसऱ्या नेत्यांना बाहेर काढायचं काम केलं. असे अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये दिलीप तात्यांनी संघर्षात स्वर्गीय राजाराम बापूंची साथ कधी सोडली नाही. आणि असे अनेक प्रसंग आहेत की माझ्या आयुष्याच्या राजकारणाच्या सुरुवातीला संघर्षाचा काळ होता. त्यावेळी दिलीप तात्यांनी फार अग्रेसिव्ह भूमिका मांडली. राजकारणात कोल्हे साहेब मी स्वतःहून आलेलो नाही. हे सगळे जुनी लोक आमच्या आईंकडे गेले. दोघातला एक बोलवा म्हटले. माझ्या थोरल्या भावांनाच यांचं निमंत्रण होतं, मला नव्हतं निमंत्रण. थोरले भाऊ रोजीरोटी कमवणारे आहेत आणि मी मोकळा आहे म्हणून माझी आई म्हटली जा 2-3 महिने राहा आणि ये परत. म्हणून मी एक बॅग घेऊन आलो आणि मी सारखं सगळ्यांना म्हणायचो मी एक बॅग घेऊन आलो, मी कधीही जाईन. आठवतं का? पण त्या सगळ्या काळात दिलीप तात्या हे सगळ्यांशी भांडायला, सगळ्यांच्या पुढे असायचे. आणि त्यामुळे माझ्या राजकारणाची सुरुवात पावी जगताप, पांडुरंग विठोबा जगताप हे आमचे मार्गदर्शक.
एकदा मी सकाळी हायवेनं तिकडनं मुंबईहून आलो, सगळ्या भिंती रंगवलेल्या होत्या. उद्याचा सूर्य जयंत पाटील. मी 21 वर्षाचा हो. यांना फोन केला, म्हटलं काय घरी गेल्यावर, इथं त्यावेळी मोबाईल नसायचे. नाही म्हटले आम्हीच रंगवले, तुम्हीच आमची उद्याची स्वप्न बघायची व्यवस्था आहे, त्यामुळे तुम्हीच, तुमच्यासाठीच आणि आता तुम्हीच पुढे आलं पाहिजे. छोटे छोटे प्रसंग आणि अनुभव आणि आठवणी एवढ्या आहेत की मी ज्यावेळी पुस्तक लिहीन तर ह्याच्यापेक्षा माझं पुस्तक चांगलं असेल. मी मगाशी तात्यांना, कोल्हे साहेबांना म्हटलं, अशा स्टोऱ्या आहेत की आम्ही दोघं सांगून, तात्यांना फार जुन्या गोष्टी माहिती आहेत, आम्ही दोघं सांगून एक सिनेमा जर काढला तर सिंहासनाच्या 10 पट चांगला चालेल. फक्त ते दाखवण्याची प्रोड्युसरला आणि दिग्दर्शकाला तयारी पाहिजे. ते परत मागचा पाय घेता कामा नये, अलीकडचं जग तुम्हाला माहिती आहे. पण तात्या अग्रेसिव्ह राहिले, मी हळूहळू नरम झालो की मला हे लक्षात आलं की सगळ्यांना घेऊन राजकारण करणं हे दीर्घ पल्ल्याचं राजकारण होऊ शकतं. लढाई एखादी मोठी होऊ शकते, पण कायम प्रत्येक लढाई करायची असेल आणि जिंकायचं असेल तर सर्वांची मनं जिंकणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक मी बेरजेच्या राजकारणाच्या मार्गाला लागलो. नाही तर लढाई तर मी 100% केली असती. मी वयाच्या 20व्या वर्षी आलेलो आहे, ज्यावेळी दिलीप तात्यांचं वय मला वाटतं 35 असेल. आणि हा सगळा प्रवास करत असताना असे अनेक प्रसंग आले की ज्यामध्ये अनेकांनी माझी साथ दिली. ते भाषणात म्हटले, ते म्हणतील की ही ऑल्सो रॅन, असं मगाशी म्हटली. यस, दिलीप तात्या सर्वात पुढे होते, पण राजाराम बापूंचा मुलगा पुढे जावा म्हणून अनेकांनी या तालुक्यात त्याग केला. तुम्हाला कोल्हे साहेब सांगतो, एवढी विलक्षण शिंदेसाहेब माणसं या तालुक्यात होती, त्यांची एवढी प्रचंड निष्ठा राजाराम बापूंच्यावर होती. इथं बसलेले रघुनाथ पाटील आहेत, तेही राजाराम बापूंचेच. प्रचंड प्रचंड म्हणजे बापू कार्यकर्त्याला कसे जपायचे हे या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पण ह्या सगळ्यांनी राजाराम बापूंच्या नंतर त्यांचा मुलगा आलाय म्हणून माघार घेतली, मागे राहिले, थांबले. ठीक आहे, जयंत पाटलांनी चूक केली, राहू दे, आपण थांबलो. असे अनेक आहेत की ज्यांचं मन मी कदाचित नाराज केलं असेल, पण तरीही बापूंच्यावरच्या, माझ्यावरच्या नाही मी म्हणत, बापूंच्यावरच्या निष्ठेने ही माणसं एकत्रित राहिली. ही राजाराम बापूंची पुण्याई, म्हणून त्याला आम्ही म्हणतो ही पुण्याई. एवढ्या सहजासहजी या स्तरापर्यंत माणूस गेला. मला या तालुक्यात जेव्हा जेव्हा माझी निवडणूक असली, न सांगता माणसं कामाला लागतात. मागच्या विधानसभेला 3 सभा घेतल्या, वाळव्यात, आष्ट्यात आणि इस्लामपुरात. त्याच्यावर मी निवडून आलोय. एकच दिवस तालुक्यात आलो मी. पण ह्या तालुक्याने, ह्या भागाने सतत आम्हा सगळ्यांना ताकद दिली. त्यात मी एकटा नाहीये, मी काय फार चांगलं काम केलंय म्हणून नाही, तर ह्या सगळ्यांचा त्याग इथं बसलेल्या आणि आज स्वर्गवासी झालेल्या अनेकांनी त्याग केला, सहनशीलता दाखवली. माझ्यासाठी त्यांनी माघार घेतली. आज दिलीप तात्या यांचा वाढदिवस आहे, पण त्यांच्यासारखे असे बापूंच्यावर निष्ठा ठेवणारे अनेक होते. पण दिलीप तात्यांचं वैशिष्ट्य हे की सगळ्यात पुढे तलवार घेऊन जाणारे कोण, तर दिलीप तात्या. आणि मग दिलीप तात्या लढतायत, लढू दे, आपण काय बोलायची गरज नाही, अशी अनेकांची भावना असायची. त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्यात दिलीप तात्या हे नेहमीच माझ्या राजकारणासाठी लढले, पुढे आले, संघर्ष केला. बऱ्याच वेळेला अनेक असे प्रसंग आहेत. बापू जनता पक्षात होते आधी,
1 वर्ष आम्ही ठरवलं राजकारणात जायचं नाही. स्वर्गीय वसंतराव दादा 3 वेळा मुंबईला आमच्या घरी आले. काठी टेकत टेकत यायचे ते. संपतराव नाना जिल्हा अध्यक्ष असायचे, ते यायचे आणि ते सांगायचे की तुम्ही काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. त्यावेळी ज्या हुज्जती व्हायच्या चर्चा, मग डी.जी. पाटलांचं नाव मला घेतलं पाहिजे, आपल्या रामराव देशमुखांचं नाव घेतलं पाहिजे, बाबासाहेब पाटील पण त्यावेळी असायचे, किंवा विश्वासराव पापा असायचे, दाजी असायचे, विश्वासराव दाजी. ह्या सगळ्यांनी मान्य केलं की बापूंच्या मुलाला आपण आता पुढे करायचं. काहींना मान्य नव्हतं, हळूहळू त्यांनी मान्यता दिली. पण आम्ही संघटना काय असते या सगळ्यांनी एवढं चांगलं काम केलं. युवक मेळावे दिलीप ताते घ्यायचे, युवकांची शिबिरं व्हायची. राजेश पायलट एकदा इथं आले, त्यात फोटो आहे दिलीप तात्यांचा आणि राजेश पायलटांचा. राजेश पायलट AICCच्या दिल्लीच्या मीटिंगमध्ये जाऊन सांगितलं की काँग्रेस पक्ष जर आपल्याला वाचवायचा असेल, म्हणजे वाढवायचा असेल, तर वाळवा तालुक्यातली काँग्रेस कमिटी कशी चालते हे तुम्ही जाऊन बघून या. मला पवारसाहेब पाटणला आले होते 4 दिवसांनी. मला म्हणते त्या राजेश पायलटवर काय जादू केली जयंत? म्हटलं काय झालं? ते लय कौतुक करत होता तुमच्या काँग्रेस कमिटीचं. सांगण्याचा मतितार्थ असे अनेक सहकारी सवंगडी आपल्याबरोबर राहिले, काही बाजूला गेले, काही परमेश्वराकडे गेले. पण या सगळ्या प्रवासामध्ये दिलीप तात्यांनी अतिशय खंबीरपणानं मला साथ दिली. भावाप्रमाणे माझ्या मागं ठामपणाने राहिले आणि त्यामुळं अनेक कामं सुकर झाली. अनेक कामं ही आम्हा सगळ्यांना संघटितपणानं पुढं करता आली. आज ते म्हणतायत मी निवृत्त झालो, पुस्तकातही शेवटी लिहिलेलं आहे निवृत्त झालो. पुस्तक वाचण्यासारखं आहे. फिडेल याचा अर्थ निष्ठा, आणि निष्ठा ठेवली तर काय होतं हे पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे. पण तात्या बदलत गेलं ना तर त्या माणसाची व्हॅल्यू देखील तेवढीच खाली जाते. निष्ठा नाही ठेवली तर माणसाचं महत्त्व कमी होतं. निष्ठा विचारांची असली पाहिजे आणि निष्ठा माणसांची पण असली पाहिजे. त्यामुळे निष्ठावान नसलेले अनेक जण आले आणि गेले, नावं कुठे घेतात लोक. पण तुमच्या वाढदिवसाच्या, तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढे आणि बाहेर अनेक जण का थांबले? हा निष्ठावंत माणूस आहे. तात्या काय बोलतो हे ऐकायला देखील या ठिकाणी माणसं आली. आणि निष्ठेला तात्या फार किंमत असते. पद मिळेल न मिळेल मला काय, आता लगेच किती वेळ लागतो, त्यात काय अर्थ आहे? निष्ठा मलाही कळते. तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत, तुमच्या मायाबद्दल आहेत. पण गत सोडायची नसते. पतंगराव कदमांनी मला सांगितलं. पतंगराव कदम काय म्हणायचे, जयंत गत सोडू नकोस. का? दुसरीकडे सगळं नवीन आहे. इथं आपण जगलेलो आहे ते जीवन आपल्याला माहिती आहे. आपण ज्यांच्या बरोबर आहोत ती माणसं आपल्याला माहिती आहे. ती घरातली आहेत. आपल्यावर नाराज होत, काही होत, शिव्या देत, मागं शिव्या देत असतील 100 जण. आपल्या समोर आल्यावर ती आपल्या बरोबर असतात. याला कायम महत्त्व राजकारणात द्यायचं असतं. मित्रांनो, राजकारण फार बदललेलं आहे. राजकारण हे निष्ठेने, तत्वाने, विचाराने होण्याचा काळ मागच्या 10 वर्षात संपलेला आहे किंवा कमी झालेला आहे. पण असं समजू नका की आता परत असं कधीच होणार नाही. असं समजू नका की आता ही अशा पद्धतीनं राजकारण चालणार नाही. या सगळ्या परिस्थितीवर
दिवस जात असतात, हा त्याचा उपाय असतो. टाईम चेंजेस, कायम हे लक्षात ठेवायचं. आपण जेवढे ठाम असू तेवढी परिस्थिती बदलत जाते. आपण जर परिस्थितीप्रमाणे बदलायला लागलो तर त्या परिस्थितीत आपण वाहून जातो, मग परिस्थिती कधी बदलत नाही. आपण जर ठाम असलो तर परिस्थिती चेंज, टाइम बदलत असतो तात्या. त्यामुळे हे निवृत्ती बिवृत्ती हे याच्यावर फुली मारा. कळलं का? दिस इज नॉट अलाउड इन आवर पार्टी. इथे मी हुकुमशाही आहे माझी, मी म्हणेल तेच होतं. पण हे यांनी परस्पर कारभार केलेला आहे आणि ट्विट करून निवृत्ती घेतली. आता शशिकांत शिंदेना सांगितलं हे तुमच्यासाठी माणूस दिला. शशिकांत शिंदे डबल स्पीडनं काम करणार. त्यामुळं निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू आहे तात्या ती दुसऱ्या कुणालाही नाही. त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही लिहिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग. निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात, हे कधीही विसरू नका. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय रोहित आम्ही 10 आमदार आहे, 8 खासदार आहेत, पण अरे काय सबस्टन्स आहे की नाही तुमच्यात? आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला आमचा सगळ्यांचा कोल्हे साहेब सांगतो, हा जो कृष्णा काठ आहे ना, हा लय वेगळा आहे. यांच्या भुईंचे वीर किसनवीर तिथपासून आपले क्रांतिसिंह नाना पाटील ते शेवट या नदीचा होतो सांगलीच्या वसंतदादांच्या तीर्थापर्यंत. ही सगळी दिग्गज माणसं, मी अनेकांची नावं घेईन पण टाईम कमी आहे. ही दिग्गज माणसं या कृष्णेच्या काठावर तयार झाली. या कृष्णेच्या लोकांना संघर्ष करण्याचं बाळकडू ह्या कृष्णेनंच शिकवलं. यशवंतराव चव्हाणही देवराष्ट्रातनं खाली कृष्णेला येऊन डोहात उडी मारायचे. त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. वसंतराव दादांचं तर मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून कृष्णेच्या काठची आम्ही सगळी माणसं ही कदाचित महाराष्ट्रात इतरांपेक्षा वेगळी आहोत. आणि त्यामुळं आमच्या मनात काय आहे ते सहजासहजी कळत नाही असं लोक म्हणतात. आमच्या मनात काय आहे हे लोकांना ह्या कृष्णाकाठच्या चांगलं माहिती आहे, कारण ही त्याच कृष्णाकाठची लोक आहेत. आणि म्हणून दिलीप तात्यांच्यासारखा आजही युवा असणारा, आता वय काउंट करायची गरज नाही. रोहितने 27व्या वर्षाच्या शुभेच्छा आमच्या तात्यांना दिल्या. त्यामुळे तात्या, मी असे अनेक लोक बघितले, रिटायर झालं की रिटायर नाही व्हायचं. माइंडमध्ये रिटायरमेंट कधी येता कामा नये. आता काय राहिलं, जयंत पाटील आपल्याशी बोलतच नाही, जयंत पाटील हे करत नाही, पोरं आता नगरसेवक झाली, कुठे गेली नाही, नगरसेवक झाली आता ते, असं काही नाही. मुलांच्याकडे सोपवा तुम्ही, आमचं काय तक्रार नाही संग्राम बरोबर आणि क्रांतीप्रसादवर, पण तुमची रिटायरमेंट नॉट अलाउड. सगळ्यांनी हात वर करा बघू, बघा. त्यामुळं शेवटचं पान कॅन्सल. तुमची आम्हा सगळ्यांना गरज आहे. तुमच्या बरोबर अनुराधा वहिनींची देखील प्रचंड अशी तुम्हाला साथ होती. आणि मी बऱ्याच वेळेला म्हणायचो, तात्यांपेक्षा वहिनी फार हुशार आहेत. आणि वहिनींच्यात जे होतं त्या न बोलता तात्यांना साथ देत राहिल्या. पण त्यांच्यातही प्रचंड प्रतिभा होती, त्यांच्यातही विचार होते, विचारी
स्त्री म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे बघायचो. तात्यांची आई तर काय मला मुलाप्रमाणेच वागवायच्या. माझ्यावर प्रचंड, बापूंचा मुलगा म्हटल्यावर वाळव्याच्या त्यांच्या वाड्यात एवढी लगबग असायची त्यांची, हे दिलं का ते दिलं का. त्या आईंनाही आम्ही विसरू शकत नाही, गुरुजींनाही विसरू शकत नाही. आणि म्हणून आपली परंपरा कृष्णेच्या काठची लढायची आहे. आणि त्यामुळं लढत असताना तह केला तर समजू शकतो, पण तो तह परतच्या लढाईसाठी आहे हे कधी विसरू नका. आणि त्यामुळं आज तात्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष काढली. खरं तेच आमच्या पार्टीत पुढे होते आणि नेतृत्व होतं. बाकीच्या सगळ्यांनी वेगळ्या ठिकाणी पदाचं काम केलं. आम्ही तात्यांना काही, कोल्हे साहेब फार काही देऊ शकलो नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केलं. राज्यात त्या संस्था, त्या फेडरेशन होत्या. पण तात्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतही अतिशय परखडपणानं काम केलं. आमच्या तालुक्याला तात्या बँकेचे चेअरमन झाल्यावर, तालुक्यालाच नाही जिल्ह्यातही, मी अगदी विलासराव जगतापांचं जरी काम असेल तरी ते तात्या पार्टी म्हणून करणारच. आणि त्यामुळं तात्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अतिशय प्रभावीपणानं काम केलं. आणि आज आपल्या सर्वांच्या समोर हे फिडेल हे पुस्तक आपल्या सर्वांच्या समोर प्रकाशन त्यांनी केलं. वाचण्यासारखं आणि त्यांच्या जीवनातल्या अनेक, हे चांगलं झालं. शेवटी तुम्ही, मी त्या लेखिकांनी तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तुम्ही डाऊन प्ले केलं. कारण पुढे आपल्याला अजून एकदा लिहायचंय. त्यामुळे त्यात बाकीचा उर्वरित कालावधी येईल. पण एक अतिशय चांगलं पुस्तक तात्यांनी या ठिकाणी आपल्या समोर आत्मचरित्रात्मक लिहिलं. त्याचा प्रकाशन सोहळा करण्यासाठी आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब सगळे कार्यक्रम बाजूला ठेवतो म्हटले आणि मी येणार आहे म्हटले. मी येतोच म्हटले. बाळासाहेब पाटलांचा आणि तात्यांचा जुना अनेक वर्षाचा स्नेह आहे. रोहित पाटलांच्या वडिलांचाही तात्यांचा फार जिव्हाळा, संपर्क फार चांगला होता. आमचे अजित घोरपडे तर तात्यांच्या बरोबर राजकारणात बरेच वर्ष एकत्रित काम केले. आदरणीय शिवाजीराव नाईक साहेबांनी देखील तात्यांची सगळी कारकीर्द बघितली आहे. मागच्या अनेक आमचे अशोक स्वामी इचलकरंजीहून आले आहेत. ह्या सूतगिरण्यांची संघटना जी आहे त्या तात्या लीडर, त्यानंतर अशोक स्वामींच्याकडे ती धुरा आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सूतगिरण्यांना मदत करण्याचं काम ह्या दोघांनी फार वर्ष केलं. आणि त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मी आपणा सगळ्यांना सांगून आपला वेळ घेणार नाही. आपली कमिटमेंट आहे 7 वाजता ह्या दोघांना कोल्हापूरला जाऊन विमान पकडायचं. आणि म्हणून मी जास्त वेळ भाषण करत नाही. पण हे सगळे दिग्गज मान्यवर इथं आले, त्यांचं मी आभार मानतो. आभार कोणीतरी नंतर मानणारच आहे. पण तात्यांना मी दीर्घायुष्य ते व्हावेत, त्यांची शरीर प्रकृती ठणठणीत राहावी आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना, जिल्ह्याला आणि आमच्या राजकीय पक्षाला देखील सतत मिळत राहावं अशी परमेश्वराकडे मागणी करतो. आणि तात्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो.